लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 14 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। काल त्यांनी नंदिनीच्या किडनॅपिंगचा थरार खूप रंगवला। सॉरी प्रेक्षकांनो, मुलीच्या तब्येतीमुळे मला कालचा शेवटचा भाग देता आला नाही, तिला दवाखान्यात न्यायचं होतं ना म्हणून। तर आजचा भाग देतीये। तर बघा काय झालंय। आता या दीपकने नंदिनीला किडनॅप केलं आणि पोलिसांनी त्याला अडवलं। पोलीस विचारतात काय हो या मॅडम अशा का झोपल्यात। आता हा दीपक म्हणतो सर्दी झाली आणि त्याचा मित्र म्हणतो खोकला झालाय। पोलिसांना संशय येतो, ते म्हणतात नेमकं सर्दी झाली आहे का खोकला झालाय। दीपक म्हणतो सर काय आहे ना, सध्या साथ सुरू आहे ना सर्दी खोकल्याची, तर सर्दी आणि खोकला दोन्ही झालाय। आता ते पोलीस म्हणतात मग इतक्या गाढ का झोपल्यात। मग तो दीपक म्हणतो मी त्यांना कफ सिरप दिला ना म्हणून। मग पोलिसांना खरं वाटतं आणि ते या दोघांना सोडून देतात। आणि अशा पद्धतीने दीपकने नंदिनीला पुढे नेलंय आणि त्याने वेस, बहुतेक गावाची जी वेस असते ना ती ओलांडली असं दिसतंय खरी। आता इकडे बघा प्रेक्षकांनो, मांडवामध्ये भयंकर गोंधळ झालेला आहे। नंदिनीची आई सारखी रडतीये बिचारी। नंदिनी सारखी सुंदर, सालस आणि समजदार मुलगी अशी कशी लग्नात न जाऊ शकते। आता या पार्थची आई समजवत असते त्यांना काही होणार नाहीये, शालिनी ताई याव रडू नका। तेवढ्यात आता त्या म्हणतात आपण वेळ पाळली नाही, माईंनी सांगितलं होतं मुहूर्ताची वेळ अशुभ आहे तेवढी पाळा, पण आपण सगळे गाफील राहिलो आणि आपण वेळ पाळली नाही, त्यामुळे हे सगळं संकट आपल्यावर ओढवलंय। एक एक आशा आता हातातनं सुटत चालली आहे। आता मामा येतात तिथे, सगळेजण विचारतात काय हो मामा सापडली नंदिनी। मग मामा म्हणतात नाही ना, पार वेशीपर्यंत जाऊन आलोय पण अजूनही नंदिनी सापडली नाहीये। वसू आत्याच्या एका प्लॅनिंगमुळे किती जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेत प्रेक्षकांनो, बाप रे बाप, भयंकर आहे सगळं। आता हे नंदिनीचे वडील इतके केविलवाणे सगळ्यांना सांगत असतात माझी नंदिनी अशी नाहीये हो, माझी नंदिनी अशी न सांगता जाणारी पण नाहीये, ती खूप जबाबदार मुलगी हो, विश्वास ठेवा माझ्यावर। पार्थला तर काही सुचेनसं झालंय बिचाऱ्याला। पार्थचे वडील म्हणत असतात काही टेन्शन घेऊ नको, हे बघ अरे धनंजय आम्हाला विश्वास आहे रे नंदिनीवर आणि तुझ्यावर, तू रडू नकोस बरं बाबा। अरे युग फोन लाव बरं जीवाला। आता युग सारखा जीवाला फोन लावत असतो पण जीवा फोन उचलत नसतो, कारण जीवाचा फोन आहे काव्याकडे। आता काव्या विचार करते अरे देवा मी जीवाचा फोन नसता घेतला तर बरं झालं असतं। वसू आत्या आता मनात विचार करताय असंच पाहिजे या सगळ्यांना। मनातल्या मनात खूप खुश होत आहेत या वसू आत्या। काव्या टेन्शन मध्ये आलीये की आता कसं सांगू या सगळ्यांना की जीवाचा फोन माझ्याकडे। आता मात्र या वधूची आजी म्हणजे त्या शारदाची आई आहे ना, ती आरडाओरडा करायला लागते शारदा हे सगळं तुझ्यामुळे झालंय ग, आता रडून काय उपयोग आहे, तुझ्या थोरल्या पोरीचं लग्न आहे, तुला लक्ष द्यायला नको का, तुम्ही सगळे तर नट्टापट्टा करण्यात दंग होतात, आता बसा रडत बोंबलत। 1 तास झाला पोरीला शोधतोय, गेली कुठे पोरगी। आता काय करायचं आपण सगळ्यांनी। बिचाऱ्या प्रेक्षकांनो यांना काय माहिती होतं असं काही होईल म्हणून। पार्थ म्हणत असतो अहो आजी असं नका बोलू, काहीतरी कारण असेल म्हणूनच नंदिनी गेल्या असतील ना, मला विश्वास आहे नंदिनीवर, त्या नक्की येतील। पार्थचा पूर्ण विश्वास आहे आणि अजूनही त्याचा विश्वास ढळलेला नाहीये बरं प्रेक्षकांनो। अप्रतिम दाखवलाय त्यांनी आजचा भाग, शेवटपर्यंत बघत राहा। आणि अजूनही ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी रिव्ह्यू दिला नाही दिला हे तुमच्यापर्यंत पोहोचेल प्रेक्षकांनो। आता सगळ्यांचं टेन्शन वाढत चाललंय, पण आता बघा आता नंदिनी किडनॅप झाली आहे। दीपक नंदिनीला गाडीतून घेऊन जातोय। दीपकचा साथीदार मित्र म्हणतो बाबा मला तर वाटलं होतं की ते पोलीस ताप चेक करायला थर्मामीटर आणतात की काय। त्यावर दीपक म्हणतो ताप आता नंदिनीला नाही त्या पार्थला येणार आहे। आता मी असं काहीतरी करणार आहे ना सँडी, ज्यामुळे आता त्या पार्थच्या पायाखालची जमीन सरकणार आहे। आता याने ना प्रेक्षकांनो समथिंग AIचा वगैरे काहीतरी व्हिडिओ बनवलाय आणि आता तो व्हिडिओ त्याने पार्थला पाठवलाय आणि हा फेक व्हिडिओ आहे ऍक्च्युली, पण हे कोणाच्याच लक्षात आलेलं नाहीये। नवीन तंत्रज्ञानामुळे काय होईल, कोणाचं काय दाखवतील याचा काही भरोसा नाहीये। दीपक म्हणत असतो आता वेळ आली आहे या नंदिनीचं लग्न मोडायची। आणि आता हा व्हिडिओ पार्थच्या बाबांना आणि पार्थच्या म्हणजे स्वतः पार्थला आणि त्याच्याही बाबांना सगळ्यांना तो पाठवतोय आणि ते देखील नंदिनीच्या मोबाईलवरनं, आणि व्हिडिओ त्याने सेंड केलाय। आता पार्थच्या मोबाईलवर लगेच व्हिडिओ झळकलाय आणि प्रेक्षकांनो व्हिडिओ जो आहे ना तो अत्यंत धक्कादायक आहे। नंदिनीने त्यात जे काही बोललंय ते ऐकून तर सगळ्यांच्या पायाखालची खरंच जमीन सरकली आहे, पण हा व्हिडिओ ऍक्च्युली फेक आहे, पण तो कोणाच्याच लक्षात आलेला नाहीये। प्रेक्षकांनो मी ना मालिकेच्या शेवटी तुम्हाला पुढे काय होणार आहे ते पण सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा आजचा भाग। आता हा दीपक म्हणत असतो या नंदिनीने मला लाथाडलं ना त्या पार्थसाठी, आता तो पार्थ हिला लाथाड
नंदिनी, आता तुझं लग्न फक्त आणि फक्त माझ्यासोबत होणार. बिचारी नंदिनी अजून सुद्धा बेशुद्ध आहे. तर व्हिडिओ काहीसा असा आहे, व्हिडिओमध्ये नंदिनी दिसतेय सगळ्यांना आणि आता हा पार्थ सगळ्यांना ओढून सांगतो नंदिनीचा व्हिडिओ जो तिच्या वडिलांच्या आणि पार्थच्या मोबाईलवर आलाय. तर व्हिडिओ मधली नंदिनी म्हणत असते, सगळेजण व्हिडिओ बघताय, तर त्यात नंदिनी म्हणते की सॉरी पार्थ, मला हे लग्न करायचं नाहीये. आता सगळ्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघा हा प्रेक्षकांनो कसे आहेत. नंदिनी म्हणत असते, माझा हा व्हिडिओ मेसेज बघितल्यावर तुम्हा सगळ्यांना धक्का बसेल, पण मी अजून खोटं बोलू शकत नाहीये. आधीच सगळं काही ठरलंय, पण आता जे काही आहे ना ते मला स्पष्टपणे सगळ्यांना सांगायचंय. हे बघा पार्थ, हे लग्न मी माझ्या मनाच्या विरुद्ध करतेय. मला माझं तुमच्यावर प्रेमच नाहीये, माझं दुसरं कोणावर प्रेम आहे. आता नंदिनी असं बोलते तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते, म्हणजे कोणाला विश्वासच बसत नाहीये, एवढा मोठा धोका. मग पुढे बघा नंदिनी काय म्हणते की ज्या मुलावर मी प्रेम करते त्या मुलाचं देखील प्रचंड प्रेम आहे माझ्यावर. तुम्हाला तर माहितीच आहे, दोन प्रेम करणाऱ्यांनी एकत्र यावं असं मी नेहमीच म्हणते. असं असताना माझ्या आई वडिलांनी लग्न ठरवलं, पण मी होकार कळवला तो प्रेशरमुळे, सगळ्यांच्या प्रेशरमुळे. ही गोष्ट सांगून मला माझ्या आई वडिलांना दुखवायचं नव्हतं आणि मला माझ्या आई वडिलांची बदनामी पण होऊ द्यायची नव्हती. पण आता प्रत्येक वेळेला मी माझ्या मनाविरुद्ध समारंभाला उभे होते, पण आज मी गौरीहाराच्या पूजेला बसले आणि माझं मन परिवर्तित झालं. नंदिनीचा व्हिडिओ ऐकून सगळे शॉक झालेत, रडतायत. पार्थ, माझं तुमच्यावर अजिबात प्रेम नाहीये, मी माझ्या मनाविरुद्ध हे लग्न करू शकत नाही. मी जर हे लग्न केलं तर 3 आयुष्य उद्ध्वस्त होतील. मला समजून घ्याल तुम्ही सगळेजण आणि मला माफ कराल अशी मी अपेक्षा करते. तुम्ही सुद्धा एखादी चांगली मुलगी शोधून तिच्याशी लग्न करा आणि तिच्यावर खूप प्रेम करा. एवढंच काय ते तुम्हाला सांगेल. शक्य असेल तर मला माफ करा. आई बाबा, तुम्ही पण मला माफ करा. तुम्हा सगळ्यांना सांगायची माझी हिंमत होत नव्हती, म्हणून मी पळून जाऊन लग्न करतेय आणि मी आत्तापर्यंत खूप समंजसपणे वागले. तुम्ही सांगितलं तसंच केलं, पण एकच वेळेपणा प्लीज सहन करा. माझा हा मेसेज तुम्हाला मिळेपर्यंत माझं आणि त्या मुलाचं लग्न झालेलं असेल. आता जेव्हा नंदिनी असं बोलते तेव्हा सगळेजण तोंडावर हात ठेवतात. बाप रे, हे काय घडलं भयंकर. आता हे सगळं मॅनेज केलेलं आहे प्रेक्षकांनो, हे आपल्याला माहिती आहे. नंदिनी पुढे म्हणते की वेळ आली की मी आशीर्वाद घ्यायला येईल, पण तोपर्यंत मला शोधायचा प्रयत्न करू नका. पार्थ आता हा मेसेज वाचतो, बघतो आणि रडायला लागतो. आता मात्र या नंदिनीच्या वडिलांना एकदम अटॅक आलाय, छाती दुखायला लागते त्यांची. पण आता गावातले लोक काहीच्या काही बोलायला लागतात. काय तुमची मुलगी पळून गेली लग्नातनं, काय तुमची मुलगी तुमच्या तोंडाला काळा फासून गेली. आता गावातले लोक चर्चा करायला लागतात. काही बाया म्हणतात ह्या शहरातल्या पोरी अशाच असतात, या शहरातल्या लोकांना पोरींना धाक ठेवता येत नाही, संस्कार देता येत नाही, म्हणून पोरी अशा पळून जातात. गेली पोरगी, तुमची मुलगी खाली मुंडी पातळ धुंडी निघाली, तोंडाला काळं फासून गेली. आता या नंदिनीचे वडील चिडतात आणि म्हणतात काय बोलताय तुम्ही माझ्या मुलीबद्दल. माझ्या मुलीवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी माझ्या मुलींवर खूप संस्कार केलेत, त्यांना आतापर्यंत मी खूप प्रेमाने आणि संस्काराने वाढवलंय. माझी नंदिनी असं करणारच नाही, माझा विश्वास आहे माझ्या नंदिनीवर. हे काहीतरी भलतंच आहे. मग आता तो माणूस म्हणतो काय भलतंच आहे, सगळं काही समोरच आहे ना. गेली तुमची पोरगी तुमच्या तोंडाला काळं फासून. आता नंदिनीचे वडील म्हणतात तोंड सांभाळून बोला. मग आता ते माणसं म्हणतात अजून काय समोर यायचं बाकी, आला ना हा व्हिडिओ समोर. आता त्या आजींना बोलतात लोक, काय हो आजी, आमच्या मुलांना येता जाता उलटून बोलता ना, काही पण बोलता, बघा बघा तुमची नातच तुमच्या तोंडाला काळं फासून गेली, असे काय बाय बोलायला लागतात लोक आणि त्यांचा अपमान करत असतात. पण पुढे बघा काय घडलंय. आता ही धनंजय म्हणत असतात की माझा विश्वासच नाहीये. त्या आजी म्हणत असतात शांत व्हा तुम्ही सगळे. अगं शारदा, अगं काय बाकी ठेवलं ग तुझ्या पोरीने. आता त्या आजीबाई तिच्या पोरीलाच बोलतात, म्हणजे त्या नंदिनीच्या आईला. आता मात्र वसू आत्या ऍक्टिव्ह झाल्यात बरं का. वसू आत्या खूप बोलतात आणि म्हणतात आता काय विश्वास ठेवायचा आहे धनंजय. नंदिनीने व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलं ना की पार्थवर तिचं प्रेम नाहीये म्हणून. पार्थ ते ऐकतो आणि शॉक होऊन जातो. आता वसू आत्या पुढे म्हणतात नंदिनी सांगते ना की तिला मनाविरुद्ध हे लग्न करायचं नाहीये म्हणून ती दुसऱ्यासोबत लग्न करायला गेली सुद्धा. काय हे सगळं, काय विक्रम, काय रे मानिनी, अरे या सगळ्या मागे वेगळं सत्य असं तुम्हाला वाटूच कसं शकतं. अरे सत्य समोर आहे. खरं तर सत्य हे की तुम्ही ह्या अशा बेजबाबदार मुलीपायी माझ्या संस्कारी रम्याला नाकारलं. तुम्ही या अशा मुलीला पसंत केलं पार्थसाठी, ती दुसऱ्याचा हात धरून चालली गेली. आता त्या मानिनी ताईंना फार वाईट वाटतंय बरं का. आता या वसू आत्या वाटतील ते बोलतायत. मग आता वसू आत्या म्हणतात त्या पोरीनं पार्थची पर्वा केली नाही आणि आई वडिलांची सुद्धा पर्वा केली नाही. अरे तिच्या मागे 2 बहिणी आहे लग्नाच्या, या बहिणींचा पण विचार केला नाही त्या मुलीने. अशी कशी पोरगी निघाली ही. वसू आत्या असं बोलत असताना सगळे मान खाली घालून उभे आहेत. वसू आत्या पुढे म्हणतात घराण्याची काही इज्जत आबरू काही ठेवली नाही त्या पोरीने शिल्लक. पळूनच जायचं होतं ना, मग कशाला आली होती इथे लग्नाला. तिकडच्या तिकडेच पळून जायचं असतं तिने.
इथे सगळ्या नातेवाईकांना गावात आणून एवढी बेआबरू करायची काय गरज होती? लग्न मंडपातून पळून गेली खुशाल पोरगी, धिंडवडे निघतायत ते आमच्या अब्रूचे, काही अर्थ आहे का? आता नंदिनीच्या वडिलांना पुन्हा त्रास व्हायला लागतो आणि छाती दुखायला लागतं. आता त्यांना अटॅक येतो आणि ते कोसळतात. आता नंदिनीची म्हणजे त्या काव्या आरुषी दोघीच्या दोघी त्यांना सावरताय. आता त्यांची बायको म्हणते अहो असं काय करताय, नंदिनी येईल परत. आता सगळेजण मिळून पाणी वगैरे पाजतायत त्यांना. वसू आत्यांना फार आनंद होतोय, सगळं काही त्यांच्या मनासारखं होतंय. आता ते पारचे वडील म्हणतात धनंजय अरे धीराने घे रे बाबा, नको त्रास करून घेऊस. मग आता ते म्हणतात अरे कसं त्रास नको करून घेऊ रे, मोठ्या मुलीचं लग्न आहे म्हणून मोठ्या मानाने आणि वाजत गाजत आणलं होतं रे इथे गावात पोरीला, सगळे संस्कार करत होतो रे आतापर्यंत आणि हा व्हिडिओ आला आणि सगळं उद्ध्वस्त झालं रे. आता त्यांच्या मिसेस समजवतात अहो असं नका रडू, तुम्ही आपला नंदिनीवर विश्वास ठेवा. मग आता ते नंदिनीचे वडील तेच म्हणतात माझी नंदिनी अशी नाहीये, माझ्या नंदिनीला लहानपणापासून सांभाळले, ओळखतो रे मी तिला, अशी नाही रे माझी नंदिनी. हे ते रडून रडून सांगत असतात बिचारे. ती असं काहीही करणार नाही ज्यामुळे आमची नाचक्की होईल असं नंदिनीचे वडील ओरडून ओरडून सांगतायत. आणि आता हा व्हिडिओ खोटा आहे असं म्हणून ते मोठ्याने ओरडत असतात. मग आता वसू आत्या मात्र आणखीन मोठ्याने ओरडत म्हणतात व्हिडिओ कसला खोटा आलाय, स्पष्टपणे ती जे काय बोलते ना ते सगळं कळतंय त्या व्हिडिओमध्ये. पार्थच्या आईला फार वाईट वाटतंय यांची अवस्था बघून. खरं तर त्यांची अवस्था पण खूपच अवघड झाली आहे प्रेक्षकांनो. आता जेव्हा वसू आत्या म्हणतात की कसला खोटा आला व्हिडिओ, हा व्हिडिओ खरा आहे, मग आता हे नंदिनीचे वडील रागाने बघतात त्यांच्याकडे. मग आता नंदिनीची आई म्हणते आमच्या नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे आमचा, यामागे काहीतरी वेगळंच सत्य आहे, पण आमची नंदिनी पळून जाऊ शकत नाही हे पूर्ण सत्य आहे. काव्या म्हणत असते आई बाबा रडू नका, आपल्याला माहिती आहे ना नंदिनी ताई कशी आहे काय. काव्या आता ओरडून ओरडून सांगत असते आमची ताई अशी नाहीये, आई बाबा आपला विश्वास आहे ताईवर. आता ती पार्थकडे जाते आणि पार्थला हात जोडून म्हणते पार्थ माझी ताई अशी नाहीये, ती असं वागूच शकत नाही, तुम्ही ओळखता ना माझ्या ताईला, सांगा ना सगळ्यांना प्लीज पार्थ. आता ही हात जोडून उभी असते काव्या पार्थ समोर. आरुषी म्हणते हो माझी ताई खरं सांगतेय, माझी काव्या ताई सांगते की बरोबर आहे, माझी नंदिनी ताई खूप समजूतदार आहे, आमच्या दोघी तिघी बहिणींमध्ये माझी ताई खूप चांगली आहे हो, प्लीज माझ्या ताईवर असा संशय घेऊ नका. मग आता गावातले लोक म्हणतात काय खोटं बोलताय, तुमच्यावर विश्वास आम्ही ठेवू शकत नाही, तो व्हिडिओ खोटा आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? तुमच्यासारख्या शहरातल्या लोकांमुळे आमच्या गावाची अब्रू गेली, त्याचं काय? गावातले लोक आता आक्रमक होतात. मग आता वसू आत्या म्हणत असतात त्यांना शांत व्हा सगळेजण, तुम्ही जे काही बोलताय ना या सगळ्या गोष्टीचा त्रास माझ्या माणसांना होतोय हो. अहो माझ्या वहिनीला त्रास होतोय, दादाला त्रास होतोय, अहो नका बोलू हो असं काहीच्या काही. किती हौसेने आलो होतो आम्ही पार्थच्या लग्नाला इथे, माझा पार्थ किती समंजस आहे, आई वडिलांच्या आज्ञेत आहे, आई वडिलांनी मुलगी दाखवली आणि ह्याने हुकीचू न करता लग्नाला मोकळा झाला होकार देऊन. आता त्या बोलत असताना सगळेजण त्याच्याकडेच बघतात वसू आत्याकडे. वसू आत्या म्हणतात त्या मुलीसाठी काय काय केलं हो आमच्या पार्थने, आमच्या मुलाची होणारी बायको होती हो ती, अहो किती गुंतला आमचा पार्थ त्या नंदिनीमध्ये, तिला काय हवं नको सगळं बघत होता पार्थ तिच्यासाठी, आणि इथे आल्यावर तिच्या नावाची मेहंदी पण काढली हो आमच्या पार्थने. पण यांच्या मुलीने काय केलं, चक्क निघून गेली, आमच्या इज्जतीचे सगळे धिंडवडे काढले हो. आता पार्थला सगळं आठवतोय, नंदिनी सोबत जे त्याने क्षण घालवले ते सगळे आठवत आहेत. आता हे सगळे क्षण आठवून तो खूप डिस्टर्ब झालाय. वसू आत्या मात्र खूप कांगावा करताय आणि म्हणतात बघा तुमच्या मुलीमुळे आमच्या पार्थची काय अवस्था झाली आहे, आमच्या पार्थचं आयुष्य शेवटी उद्ध्वस्तच झालं. आता खरं तर पार्थच्या आई वडिलांना अजिबात आवडत नाहीये वसू आत्याचं हे मध्ये मध्ये बोलणं. वसू आत्या पुढे म्हणत असतात कोण करणार या सगळ्याची भरपाई सांगा. आता पार्थला नंदिनीचा चेहरा सारखा आठवतोय. आता वसू आत्या म्हणतात तुमची नंदिनी तर गेली खुशाल पळून लग्नातून, ती गेली पळून, पण आमच्या पार्थशी कोण लग्न करेल? मग आता मात्र खूप ओरडतो जोरात पार्थ आणि म्हणतात नंदिनी पळून जाणाऱ्यातली नाहीये, त्यामुळे कुणीही नंदिनीवर बोट उचलायचं नाही, नंदिनी मला कधीही फसवणार नाही. आता या पार्थचा एवढा विश्वास बघून वसू आत्या घाबरते आणि म्हणते कशी अरे पार्थ हा व्हिडिओ काय खोटा वाटला का तुला? पार्थ पुढे म्हणतो अगं आत्या आजकाल टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलीये, AI मुळे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं दाखवता येतं. पण गावातले लोक म्हणतात ते टेक्नॉलॉजी आम्हाला काही सांगू नका, आम्हाला फक्त एवढं दिसतंय की पोरीने जो व्हिडिओ पाठवला तो खरा आहे आणि पोरगी स्वतः सांगते त्या व्हिडिओमध्ये ए
पार्थ आता तरी डोळे उघड, गेली ती पोरगी पळून तुला सोडून. आता असं बोलल्यानंतर पार्थला खूप राग येतोय या सगळ्या लोकांचा. आता पार्थची आई म्हणते हे बघा जे काही झालंय ते वाईट झालंय, आम्हाला कळतंय, पण खरं आहे का खोटं हे अजूनही कोणाला माहिती नाही, सिद्धच झालेलं नाहीये हे. त्यामुळे कुणीही नंदिनीवर बोट उचलू नका. आणि मला एवढंच माहितीये की माझ्या लेकाचं लग्न आहे आणि आता हे भलतं काहीतरी बघतोय आम्ही. आता या मानिनी ताई अगदी समर्थपणे सगळ्यांना सांगताय खरं, पण आता प्रेक्षकांनो हे सगळे विचारे घरचे हातबल झाले आहेत. आता वसू आत्या विचार करते चला आता हळूहळू एक एक माणसं अशीच बिथरली पाहिजे आणि आता या सगळ्यांचं नंदिनीबद्दलचं मत बदललं पाहिजे. एकदा का या सगळ्यांचा विश्वास बसला की मग माझा पुढचा प्लॅन म्हणजे माझ्या रम्याला पुढे करणं. आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय घडतंय, सगळेजण टेन्शनमध्ये रडतायत आणि इथे त्यांनी एपिसोड पूर्ण केलाय. पण आता पुढच्या भागामध्ये बघा, आता पार्थ म्हणत असतो चला माझ्यासोबत, मी नंदिनीला शोधून आणतो. आता गावकरी त्याला आडवं होतात आणि म्हणतात ओ चला काय चला, आम्ही तुम्हाला इथून लग्न न करता कोणालाच जाऊ देणार नाहीये. म्हणजे पार्थने लग्न करायचं आणि मगच मांडवातून जायचं असं या गावकऱ्यांचा हट्ट असतो. आता ते मामा म्हणतात नंदिनीला शोधायला बाहेर जायची गरजच नाहीये. आणि आता इकडे नंदिनी शुद्धीवर येते आणि दीपकला म्हणते कोण आहात तुम्ही, मला इथे का आणलंय. दीपक आता त्याच्या मिशा काढून दाखवतो तिला की मी दीपक आहे म्हणून. मग आता तो दीपक म्हणतो तुझं लग्न माझ्याशी होणार नंदिनी, पण आता हा पार्थ अगदी जिद्दीला पेटलाय, लग्न करणार तर नंदिनीशीच, बघतो मी कोण मला अडवतंय ते. आणि आता इथे अनिरुद्धांची एंट्री झालेली आहे प्रेक्षकांनो. आता गावातले कोणीतरी प्रमुख आहेत ते असं त्यांनी दाखवलंय. आता पुढे ना प्रेक्षकांनो 100% जीवाच नंदिनीला वाचवणार आहे. पण ते दोघं जण जेव्हा मांडवात येतील ना तोपर्यंत काव्या आणि पार्थचं लग्न लागले. माझ्या अंदाजाशी तुम्ही सहमत आहात का प्रेक्षकांनो, मला कमेंट करून कळवा हं प्लीज. तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते. आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. खूप प्रेक्षक आहेत अजूनही सबस्क्राईब नाही करत. प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या याच वेळेत, तोपर्यंत धन्यवाद.